श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की श्रावणामध्ये स्त्रियांनी कुठले कामं करायला हवी ज्याने आपलं सौभाग्य टिकून राहतं। दररोज स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा, त्यानंतरच काहीतरी खा। संपूर्ण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव व माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यानंतर नंबर 2, बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक भाग आहे। श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात। यामुळे माता गौरी म्हणजेच पार्वती माता आपल्यावर प्रसन्न होते। त्यानंतर आहे नंबर 3, श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे आणि त्यानंतर ते दान देखील करावे। यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते। त्यानंतर आहे नंबर 4, श्रावण महिन्यात मेहंदी लावणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते। म्हणूनच या महिन्यात एकदा तरी आपण मेहंदी लावायला पाहिजे। त्यानंतर आहे नंबर 5, श्रावणात महिलांनी महादेवाचे स्तोत्र वाचले किंवा ऐकले पाहिजे। यामुळे महिलांना शिवगौरीचा आशीर्वाद मिळतो। त्यानंतर नंबर 6, श्रावण महिन्यात हा आनंदाचा महिना आहे। या महिन्यात महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान आपण केले पाहिजे। जर राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। यामुळे आपला राग शांत होईल। ही 6 कामे श्रावणामध्ये प्रत्येक स्त्रीने करायला हवीत, ज्याने आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड राहतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।